माझं सौभाग्य भाग 26. पहाटे त्यांची फ्लाईट लँड झाली. आशू न्यायला आला होता. इतक्या प्रवासाने ती पार थकून गेली होती. विक्रांतला ट्रॅव्हलिंगची सवय असल्याने त्याला तितकासा थकवा जाणवत नव्हता. घरी आल्यावर तिने आधी झोपून घेतलं. विक्रांतला तिला तसं बघून हसूच येत होतं. फिरायची तर तिला भारी हौस, पण शरीराला ते अजिबातच झेपत नव्हतं. लगेच दमून जायची. विक्रांत ऑफिसला निघूनही गेला तरी मॅडम झोपल्याच होत्या. बाकीच्यांनी पण तिला जास्त वेळ झोपू दिलं. तिला जाग आली तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. ती डोळे चोळतच बाहेर आली. जो तो ज्याच्या त्याच्या कामाला गेला होता. नीलला नाईट होती म्हणून तो टीव्ही पाहत होता. त्याला बघून ती तिथेच बसली. प्रवासाने चेहरा पूर्ण दमून गेला होता तिचा. अगदी शांत मलूल झाली होती. त्यालाच कसं तरी वाटत होतं तिला तसं बघून. ती असली की घर गजबजलेलं असायचं. हे 4 दिवस सगळ्यांसाठी वर्षासारखे गेले होते. मधुरा, कसं वाटतंय? झाली झोप? पण नीलदा, अजून कसं तरी वाटतंय मला. समजतच नाहीये. बघू, ताप आहे का? तो तिला चेक करत होता. नाहीये तुला ताप. अगं, तुला प्रवासाची सवय नाहीये ना, म्हणून असं जाणवतंय. भूक लागलीये? खूप. मी आवरून स्वयंपाक करते. नको नको, मावशीने बनवलाय. तू आवर ना, मग आपण जाऊ. मी आले 15 मिनिटात. दोघंही आशूच्या घरी गेले जेवायला. आशू आणि नीलच्या हॉस्पिटलचं अजून तरी काही झालं नव्हतं, म्हणून एका हॉस्पिटलमध्ये आशू जॉईन झाला होता. तिघही जेवण करत होते. मावशीने तिच्या आवडीचा नॉनव्हेजचा बेत केला होता. त्यांनाही कमी वेळात तिचा जास्त लळा लागला होता. आशू आला तेव्हा नुकतेच ते जेवण संपून बसले होते. रोज बडबडणारी ती आज मात्र गप्प होती, म्हणून त्यानेही आल्या आल्या तिला फीवर आहे का हे चेक केलं. तिलाही भारी वाटत होतं. सगळे तिची काळजी घेतात हे बघून. मधुरा, तू अजून रेस्ट कर, म्हणजे तुला रात्रीपर्यंत फ्रेश वाटेल. आशू, मला बॉडी पेन होत आहे, मला गोळी दे ना. ओके, मी मेडिसिन देतो. पण तुला एक मेडिसिन जास्त इफेक्टिव्ह आहे, ते घे पहिलं. कोणती? सगळे आशूकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होते. विक्रांत, अजून काय? सकाळपासून बघितलं नाहीये ना, म्हणून पण हिचा चेहरा उतरला असेल. गप रे आशू. थांबा, मी व्हिडिओ कॉल करतो त्याला. तो तिला कॉल करून देतो. विक्रांतचा चेहरा बघितल्यावर तिलाही बरं वाटतं. त्यानेही तिला अजून रेस्ट करायला सांगितली. पण तिचा पडलेला चेहरा पाहून त्याला तिथे करमत नव्हतं. लवकर निघायच्या तयारीत होता तो. मेडिसिन घेऊन ती झोपून गेली. विक्रांत आज रोजच्यापेक्षा लवकर आला होता तिच्यासाठी. शूज काढतानाच त्याला तिचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. लांब हो, लांब हो माझ्यापासून. आई, बाबा, नीलदा. ती जोर जोरात ओरडत होती. क्षणात जीव बाहेर निघाला असंच त्याला वाटलं, म्हणून तसाच पळत तो आत आवाजाच्या दिशेने आला. ती डायनिंग टेबलवर चढून उभी होती आणि नुसती ओरडत होती. आशू आणि नीलने मिळून तिला सरप्राईज म्हणून जर्मन शेफर्ड डॉगी आणला होता. पण त्यांना कोणी सांगावं की तिला किती भीती वाटते ते. बच्चा, बच्चा खाली ये, तो काही नाही करणार. नाही नाही, नको नको, तुम्ही त्याला बाहेर काढा. मावशी, तू तरी तिला सांग ना, आशू म्हटला. अरे मी काय सांगू, मलाच भीती वाटते. काढा बरं याला बाहेर पहिल्यांदा. सासू सुनेचं एक मत होतं. अहो, त्या कुत्र्याला पहिलं बाहेर काढा बरं तुम्ही. मधुरा, लिची नाव आहे त्याचं. नील म्हटला. लिची असू दे नाही तर दालचिनी, मला नकोय हे ध्यान. बच्चा, अगं पडशील तू, खाली ये. तो नाही काही करत, मी आहे ना. नको, मला लहानपणी कुत्रं चावलं होतं, मला भीती वाटते. त्याला पाठवा ना त्याच्या घरी प्लीज. बाबा आणि मावशी यांची सर्कस बघून पोट धरून हसत होते. बाबा व्हिडिओ काढत होते. लिची पण मधुरावरच भुंकायचा आणि बाकीच्यांकडे मात्र गप्प बसायचा. मधुरा, तुझ्यासाठी खास आणलाय तो. अगं तुला सोबत होईल, सेफ्टी म्हणून. नाही नाही, नको मला असली सोबत. नीलदा, तुमच्याकडून मला हे एक्सपेक्टेड नव्हतं. अरे मी काय केलंय मधू? तू खाली ये बरं, आम्ही करून देऊ ना तुझी आणि त्याची फ्रेंडशिप. हा, या सगळ्या गोंधळात विक्रांत फक्त तिच्याकडे पाहत होता. ती फक्त पडू नये असंच त्याला वाटत होतं. नको मला लिची बिची. मी 4 दिवस गेले तर तुम्ही मला असं कराल का? हा, बच्चा ये ना खाली, आपण बसून डिस्कस करू. नाही नाही, नको, याला बाहेर काढा. बघ माझ्याकडे कसा बघतोय तो. मधुरा, तू पळाली ना की तो मागे येणारच. तू घाबरू नकोस, मग तो काही नाही करणार बघ तुला. आशू म्हटला. बच्चा ये ना खाली, मी आहे ना. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तो लिची काही करणार नाही, ये खाली. ती मानेनेच नाही म्हणत होती. आशू, जा त्याला बाहेर बांध.
मधुरा आता खाली ये. ती खाली येतच होती तसा लिचीला घेऊन आशू पुन्हा मागे वळला. ती खाली आलेली परत वर गेली. विक्रांत लहान मुलांना घेतात तसं दोन्ही हात पुढे करून तिला खाली उतरायला सांगत होता. शेवटी त्याला नीट बांधून आल्यावर वाकून बघितलं तिने आणि मगच ती खाली आली. हो, म्हणजे विक्रांतनेच तिला उतरवलं. अवतार करून घेतला होता तिने स्वतःचा आणि घराचा पण. सगळ्यांसमोरच विक्रांत तिचे केस नीट करत होता. सर्वांनी बसून ठरवलं की लिची आशूकडे राहील जोपर्यंत त्याची आणि मधुराची नीट ओळख होत नाही. सगळं नीट चाललं होतं. विक्रांत आणि मधुराचं प्रेम नव्याने बहरत होतं. दोघंही एकमेकांना पूरक होते. न सांगता त्याला तिचं मन समजत होतं. मधुरानी फर्स्ट इयर क्लिअर करून सेकंड इयरला ऍडमिशन घेतली होती. सोबतच योगाचा एक्सपिरियन्स होता म्हणून सोसायटीमधल्या लेडीजला ती संध्याकाळी योगा शिकवायला जायची. घरकामात सगळेच तिची थोडी थोडी मदत करायचे जेणेकरून तिला अभ्यासाला वेळ मिळावा. तिघांनी मिळून तिला कार शिकवायचं मनावर घेतलं होतं. चुकत का होईना ती चालवत होती. आशू सोबत खूप भांडायची. विक्रांतच्या टूर तर चालूच असायच्या, पण आता 2-3 दिवसात परत यायचा. त्यापेक्षा जास्त वेळ लागला की मॅडम तोंड पाडून बसायच्या. लिची सोबत अजून काही ट्युनिंग जमलं नव्हतं म्हणून तो आशूकडेच होता. आशू आणि नीलच्या हॉस्पिटलचं पण काम चालू होतं, पण पैसे कमी पडत होते म्हणून सगळेच टेन्शनमध्ये होते. दोघांची जितकी इन्व्हेस्टमेंट होती ती सगळी लावली होती. विक्रांतनेही त्याची इन्व्हेस्टमेंट फ्लॅटला लावली होती म्हणून त्याच्याकडेही जास्त पैसे नव्हते. मधुराला पैशाच्या गोष्टी ते लोक जास्त सांगत नसत, पण तिला त्यांचं टेन्शन समजत होतं. आजही सगळे आशूच्या टेरेसवर बसून हेच डिस्कस करत होते. पुढचं कसं करायचं, मध्येच तर सोडून चालणार नव्हतं. आहो, कुठे आहात तुम्ही? बच्चा, मी वर आहे. तशी ती वर आली. काय झालं? सगळे असे गप्प का? मी आले म्हणून का? नाही ग, असंच जरा टेन्शन आहे म्हणून. आशू म्हटला. मला माहितीये, म्हणून मला एक बोलायचंय. म्हणजे तुमची परवानगी असेल तरच. मी लहान तोंडी मोठा घास. बच्चा, काय बोलायचंय तुला? विक्रांतला तिच्यावर संशय येत होता. विक्रांत, आशू, नीलदा, मला तुम्ही सांगितलं नाहीत ना, तरी मला माहितीये हॉस्पिटलसाठी पैसे कमी पडतात. सो माझ्याकडे एक सोल्युशन आहे. कसलं? आशूने विचारलं. माझे दागिने जे मी फक्त कार्यक्रम असेल तरच घालते ते आपण गहाण ठेवू शकतो. आणि पप्पांनी मला लग्नात 3 लाखाची FD करून दिली होती. त्यातून काही झालं तर? तिघेही डोळे विस्फारून तिला पाहत होते. मधुरा, ते दागिने तुझं स्त्रीधन आहे, ते आम्ही कसं घेऊ? होईल मॅनेज, तू नको बाळा काळजी करूस. हे वय नाहीये तुझं इतका विचार करण्याचं. नीलदा, स्त्रीधन म्हणजे काय असतं नेमकं? माझ्याजवळ तुम्ही आहात, तेच माझं सगळ्यात मोठं धन, दौलत आहे. आणि विक्रांत आहेत, सो मला अजून कोणत्या दागिन्यांची गरज नाहीये. माझं सौभाग्य हाच माझा सगळ्यात मोठा अलंकार आहे. प्लीज आशू, नीलदा, नाही नका म्हणू ना. तुम्ही सगळे माझ्यासाठी इतकं करता, मी एवढं पण नाही करू शकत का? साधे दागिने तर आहेत, आपण परत सोडवून आणू. मला तुमच्यापेक्षा कोणत्याच दागिन्याचा अप्रूप नाहीये. प्लीज. आज जर मी या घराच्या ऐवजी दुसऱ्या घरात असते तर इतकं प्रेम, आपुलकी नसतीच मिळाली. मे बी मला एक मुलंही असतं आणि शिक्षण तर बंदच झालं असतं. तुम्ही माझा सगळ्यात मोठा आधार आहात. प्लीज आशू, तू तरी समजून घे ना. व्हायचं असतं मॅनेज तर आत्तापर्यंत तुम्ही केलंही असतं, माहितीये मला. आई बाबा, मावशी यांचे सेव्हिंग्स त्यांच्या म्हातारपणासाठी राहू देऊयात ना. आपण आपलं मॅनेज करूयात. मधुरा, प्लीज ना. तुझे दागिने म्हणजे नाही पटत ग. हेच तर तुझं वय ते घालून मिरवायचं. मला नाहीये इंटरेस्ट आशू. जेव्हा तुम्ही असता मला नाही लागत दागिने. आपण असं करू, माझं मंगळसूत्र राहू देऊया, बाकीचे ठेवूयात गहाण. आहो, तुम्ही तरी बोला ना. विक्रांत अजूनही स्तब्ध होता. ती त्यालाही कन्व्हिन्स करत होती, पण त्याला तिचा अभिमानच वाटत होता की ती त्याच्या घराची किती पर्वा करते. विक्रांत, अहो बोला ना. त्यालाही तिचं म्हणणं पटलं होतं, कारण आता त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आशू, नील, मधुरा जे म्हणते ते पटतंय मला. म्हणजे आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. आपण आणू परत सोडवून दागिने. आधी हॉस्पिटल होणं महत्वाचं आहे. स्वप्न आहे ते आपल्या सगळ्यांचं. अरे पण विकी,
चुप नीलदा, म्हणजे तुम्ही मला आपलं मानतच नाही का? अगं तसं नाहीये मधुरा. मग मग आता पण नाही बीण नाही. मी आणि हे उद्याच जाऊन ते गहाण ठेवतो. ठीक आहे, पण माझी एक अट आहे आणि मला वाटतं नीलही त्याला ऍग्री करेल. आशू म्हटला. कोणती? हॉस्पिटलमध्ये 2 ऐवजी आता 3 पार्टनर होतील. मधुरा आपली तिसरी पार्टनर होईल. शिवाय ती मॅनेजमेंट शिकते, तर ऍडमिनिस्ट्रेशनचं सगळं तीच पाहिजे. तिला आपण पे करू. तिला जमेल तसं येऊन तिने काम पाहावं. चालत असेल तर सांग, तरच पैसे घेऊ. हो, मलाही हे पटतंय. मधुरा विक्रांतच्या तोंडाकडे पाहत होती. त्याने हलके स्माईल करून तिला डोळ्यांनीच हो म्हण असं सांगितलं. ठीक आहे, पण मी सॅलरी तेव्हाच घेईन जेव्हा हॉस्पिटल फुल फ्लेज मध्ये चालेल. मला तुमच्यावर बर्डन नाही व्हायचंय. प्लीज आता याला नाही म्हणू नका. हो ठीक आहे, चालेल. येस! सगळे मिळून एक ग्रुप हक करत होते. त्यांच्या आनंदाचं कारण पुन्हा एकदा मधुराच होती. विक्रांतनी मधुराला जवळ घेऊन कपाळावर किस केलं. सगळ्यात जास्त अभिमान होता त्याला तिचा. दुसऱ्या दिवशी हे घरी सांगितलं. आई बाबांनाही तिचा विचार पटला. आधी बाबांनी कुणकुण केली, पण नंतर लाडक्या सुनबाईंनी समजावलं. मग काय सगळं नॉर्मल झालं. मधुराचे दागिने आणि FD मुळे त्यांचा फंड्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. हॉस्पिटलमध्ये पार्टनर्समध्ये तिचं नाव ऍड झालं होतं, म्हणून सगळे सेलिब्रेट करायला हॉटेलमध्ये आले होते. नीलचे काही फ्रेंड्स आणि त्यांच्या वाईफ्स पण होत्या. मधुरा रेस्टरूम मधून बाहेर येत होती तेव्हा अचानक एक मुलगी तिला येऊन धडकली. ओह शिट, दिसत नाही का? सॉरी सॉरी. तुम्ही जान्हवी ना? हो. मधुरा राईट? हो, आपण नेहमीच धडकतो. हो ना, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. बाय द वे, तू इथे काय करतेस? ते आम्ही सहजच सगळे बाहेर आलो होतो. ओह, नील पण आहे का? हो, या ना. नीलदा, हे बघ मला कोण भेटलं. वेट, तू याला नीलदा म्हणालीस म्हणजे? हो, ते माझे दीर आहेत ना जान्हवी. मी मिसेस विक्रांत. ओह, आत्ता लक्षात आलं. इकडे नील आणि विक्रांतचा पारा चढत होता. तूही करतेस का आम्हाला जॉईन? मधुरा, ती दुसऱ्या कोणासोबत आली असेल, असं आपल्यासोबत नको. उगाच तिला कसं तरी वाटेल. नील म्हटला. नील, मला काही प्रॉब्लेम नाहीये, जान्हवी म्हणाली. हो, बट आम्हाला आहे. तू नको जॉईन होऊस प्लीज, गो. विक्रांत रागातच म्हणाला. त्याच्या अशा बोलण्याने मधुरा शांतच झाली होती. जान्हवी निघून गेली होती. त्यानंतर कोणालाच पार्टीमध्ये रस राहिला नव्हता. उसनं हसू आणून सगळे बोलत होते. विक्रांत मात्र मधुरावर खूप तापला होता. नीलही रागावलेला दिसत होता. रागाच्या भरात ड्रिंक्स चालूच होते. घरी येईपर्यंत सिगरेटचे 4-5 राऊंड्स झाले होते. पण तिला समजत नव्हतं का नेमकं असं तिने काय केलंय ज्यामुळे हे तिच्यावर रागावले. सध्या गप्पच राहणं शहाणपणाचं होतं.